नमस्कार. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना आता घरकुलाचा देखील फायदा होणार आहे. घरकुल सुद्धा भेटणार आहे. त्याचबरोबर 20 लाख घरकुले मंजूर झाली आहेत आणि घरकुलासोबत त्यांना सोलर सुद्धा फ्री भेटणार आहे. घरकुल भेटले तर सोलर भेटणार आहे. सर्व अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत. त्याबरोबर बघा, सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे की ज्या महिलांना आता पैसे आले नव्हते त्यांना पैसे कधी येणार आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. डिसेंबरचा हप्ता तुम्हाला जर आणखी आला नसेल तो कधीपर्यंत जमा होणार आहे ते देखील बातमी पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे. तर अतिशय कमी वेळात सर्व बातम्या आपण कव्हर करणार आहोत. बघा, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1 हप्ता 2 हप्ता आले किंवा फॉर्म अप्रूव्ह असून देखील पैसे आले नाहीत, त्या महिलांचे पैसे जमा झाले आहेत. 7,500 रुपये आधीचे जे रक्कम राहिली होती ती सर्व रक्कम जमा झाली आहे. आणि ज्या महिलांना सर्व 7,500 आले होते व पुढचा हप्ता आला नव्हता त्यांना आणखी डिसेंबरचा हप्ता आलेला नाही. तो कधी येणार आहे सांगायचं झालं तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जर फॉर्म अप्रूव्ह असेल, तुम्हाला 7,500 आले असतील तर आता डिसेंबरचा हप्ता तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात म्हणजे लवकरात लवकर जमा होणार आहे. 2 ते 3 दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जो डिसेंबरचा हप्ता आहे तो जमा होणार आहे. जमा देखील होत आहे, सुरू आहे. 1,500 रुपये डिसेंबरचे देखील जमा व्हायला सुरुवात आहे, ते देखील जमा होत आहे. त्याचबरोबर बघा, 20 लाख घरकुले मंजूर झाली आहेत आणि या योजनेसाठी घरकुल योजनेसाठी आता लाडक्या बहिणींना देखील लाभ भेटणार आहे. त्या देखील अप्लाय करू शकणार आहेत. कसं अप्लाय करायचं ते देखील सांगणारच आहोत. त्यापूर्वी बघा, आता तुम्हाला घरकुल भेटले असेल किंवा भेटणार असेल तर घरकुलासोबत तुम्हाला सोलर सुद्धा फ्री भेटणार आहे. नागपूर येथे पत्रकार परिषद चालू असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की लाईट बिलचं टेन्शन मिटवणार आहे. ज्या महिलांना किंवा ज्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ भेटणार आहे नागरिकांना, त्यांना आता घरकुलासोबत सोलर सुद्धा फ्री भेटणार आहे. त्यामुळे त्यांना लाईट बिल येणार नाही. ही एक दुसरी महत्त्वाची बातमी झाली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं की आपण सांगितलं होतं की 2 दिवसात पैसे वाटप सुरू होईल, त्याप्रमाणे बघा 24 तारखेपासून पैसे वाटप सुरू झालेली आहे. तुम्हाला देखील पैसे आले असतील, जर आणखी पैसे आले नसतील तर 2 ते 3 दिवस वाट पाहायची आहे. सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा, ज्या महिला पात्र असतील व ज्यांनी आधार सेडिंग करून ठेवले असेल म्हणजे त्यांचे आधार लिंक असेल, त्यांना पैसे येत आहे. ते पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा झाले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला आणखी पैसे आले नसतील तर तुम्ही आधार सेडिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे बँकेला डीबीटी माध्यमातून पैसे येत आहेत, त्यामुळे आधार सेडिंग असणे महत्त्वाचे आहे. तुमच्या बँक अकाउंटला तुमचे आधार नंबर लिंक असणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर तुमच्या मोबाईल नंबर देखील लिंक असणे महत्त्वाचे आहे बँक अकाउंटला, तरच तुम्हाला पैसे आलेला मेसेज येणार आहे. आणि डीबीटी माध्यमातून पैसे येत आहेत, त्यामुळे डीबीटी देखील चालू असणं महत्त्वाचं आहे, नाहीतर तुम्हाला पैसे येणार नाहीत. आणि जरी तुम्हाला पैसे आले नसतील किंवा पैसे आले असतील परंतु मेसेज आला नसेल तर तो बँकेचा प्रॉब्लेम आहे, मेसेज येत नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला आणखी वाटत असेल पैसे आले नाहीत तर एकदा बँक बॅलन्स चेक करायचं आहे. तुम्हाला समजून जाणार आहे की पैसे आलेत का नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील पैसे वाटप सुरू आहे. तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे फ्रीमध्ये दिले जात आहेत. 3 गॅस सिलेंडर फ्रीमध्ये वाटप सुरू आहे. तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर भेटणार आहेत. तर तुम्ही या योजनेचा देखील लाभ घेऊ शकता. त्यासाठी फक्त जे महिला आहेत ज्यांचा लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आधी 1 हप्ता 2 हप्ते किंवा फॉर्म देखील अप्रूव्ह असणे गरजेचं आहे, तरच या योजनेचा लाभ भेटणार आहे. आणि परिवारातील तर तुमच्या पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही. त्यासाठी तुम्ही पुरुषाच्या नावावरचा गॅस सिलेंडर महिलेच्या नावावर करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला या योजनेअंतर्गत वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत भेटणार आहेत. त्यासाठी तुम्हाला फक्त जिथं तुम्ही गॅस आणायला जातात, जी गॅसची तुमची एजन्सी आहे ते गॅसच्या एजन्सीत जायचं आहे आणि त्यांची जे काय प्रोसेस असेल ते डॉक्युमेंट असतील ते देऊन त्या महिलेच्या नावावर गॅस सिलेंडर करून घ्यायचं आहे. जर पुरुषाच्या नावावर असेल किंवा जे लाभार्थी आहेत त्यांच्या नावावर म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या नावावर गॅस सिलेंडर कनेक्शन करून घ्यायचे आहे, जेणेकरून लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटत असलेल्या महिलेला या अन्नपूर्णा योजनेचा देखील लाभ भेटणार आहे. त्या योजनेअंतर्गत सुद्धा तुम्हाला वर्षात 3 गॅस सिलेंडर म्हणजे 850, 850, 850 असे 3 वेळा पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. असे जमा होत आहेत. भरपूर महिलाला जमा देखील झाले आहेत. वाटप सुरू आहे. तुम्हाला देखील जमा होतील. जर तुम्ही आणि या योजनेचा लाभ घेत नसाल तर या योजनेचा देखील लाभ घ्यायचा आहे. जर तुम्हाला याबद्दल काय अडचणी असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. नक्की उत्तर दिले जाईल. तर व्हिडिओला लाईक करायचा आहे व चॅनल नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.